आत्ताच मी बाहेरून आलोय आणि आमच्याकडे चालू आहे खूप जोरदार असा पाऊस. एवढा जोरदार की परत गारा पडतायत. अरे तुम्हाला काय दिसत नाही, जाळी लावलेली. बघू शकता तुम्ही हा किती पाऊस पडतोय. खूप जोराचा पाऊस चालू आहे. आमच्या साईडला बघू शकता पाऊस, पण एवढा जोरदार पाऊस झालाय, गारा पडल्यात पुण्यामध्ये, नरेगाव आंबेगावमध्ये. एवढ्या गारा पडल्यात, एवढ्या गारा पडल्यात, लय गारा पडल्यात. लाईट पण गेली आमची, चार्जिंग पण संपली आणि शेवटचं भूल गया मैं. भूल गया तू. नाही लय पाऊस चालू आहे. नाही खूप भरपूर पाऊस चालू आहे आणि तुम्ही काय घराच्या बाहेर निघू नका. सॉरी, आम्ही पण निघालो. अरे नाही नाही नाही, खरंच खूप भरपूर पाऊस चालू आहे. आणि एवढा पाऊस झालाय ना की या पावसाळ्यात मला वाटतं एक दिवस तरी ऊन पडायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला पण वाटतं पाडायला पाहिजे, पण तेवढा नाही. मान्य आहे, पावसाळा चालू आहे, पण उन्हाची पण गरज आहे. खूप गरज आहे उन्हाची. 4 दिवस झाले लगातार हा जो पाऊस चालू आहे, एक दिवस तरी आम्हाला ऊन बघायला भेटायला पाहिजे. थोडंसं उन्हात तळायला पाहिजे, थोडीशी लाईट राहायला पाहिजे, थोड्याशा रील्स पाहायला पाहिजे. खरंच पाहिजे पाहिजे पाहिजे. आमचा या पावसाशी एकदम जाहीर निषेध आहे की पाऊस. पावसाचा काय विषय नाही, पण लाईट बी राहू दे ना. पाऊस आहे ना, लाईट राहू दे. हा, एवढी हलकट्ट वृत्ती कोणत्याच माणसाची नसावी. एवढी त्या माणसा एवढी लाईट राहू दे. तुम्ही पाहू शकता. येऊ नका जाऊ. नाही पाहू शकत कारण लाईटच नाही. हा. आणि बंद पडण्यापूर्वी अजून एक तुम्हाला माहिती द्यायची की लाईट गेल्यावर पडतो अंधार. कारण चार्जिंग संपत आली आहे. आणि महत्वाची गोष्ट होती जी तुम्हाला सांगायची होती मला. चार्जिंग संपल्यानंतर मोबाईल चालत नाही. लाईट गेल्याच्या नंतर अंधार पडतो. दिवसा नाही पडत, संध्याकाळी पडतो. पण नाही, पण वातावरण जेवढं झालंय 2 वाजता 6 वाजल्यासारखा फील येतो. तुम्ही बघू शकता. हा आता वाजलेत किती मी तुम्हाला सांगतो. ठळक आजच्या ठळक बातम्यामध्ये आज आपल्याकडे वाजलेत 3:15 वाजलेत फक्त. आणि एवढा अंधार पडलाय, एवढा मी हे मान्यच करू शकत नाही की हा अंधार पडलाय. हा 3 वाजता अंधार पडलाय. खूप अंधार पडलाय आणि खूप जोरात पाऊस चालू आहे. बाकीचा ब्लॉग आपण करूया लाईट आल्यावर कंटिन्यू. धन्यवाद. त्यांनी चेक केले. बिल गेटचा काय सांगू? त्यांनी चेक केले. काय केलंय? आकाशात असलं चक्र सोडत काय केली. भाई त्याच्यामुळे नाही, मला पण माहित नाही. हे काहीतरी बरं वाटतंय.